मलकापूर नॅशनल हायवे क्रमांक 53 वर दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली. मलकापूर तालुक्यातील धरणगाव येथील मजूर ट्रॅक्टर थ्रेशरने कामावर जात असताना एका भरधाव ट्रकने त्यांना पाठीमागून भीषण धडक दिली. या भीषण अपघातात 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून धरणगाव गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. धरणगाव येथील रहिवासी असलेले मजूर दररोजप्रमाणे आजही पहाटे कामासाठी निघाले होते. आयशर ट्रॅक्टर थ्रेशर MH28 AZ 3259 चे चालक व मालक पराग लितू घ्यार हे थ्रेशरवर मजुरांना घेऊन पहाटे 3:30च्या सुमारास गावाकडून निघाले होते. सकाळी 4 वाजेच्या सुमारास हा ट्रॅक्टर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरून मुक्ताईनगरकडे जात असताना तालसवाडा शिवार परिसरातील पवार पेट्रोल पंपासमोर काळ धावून आला. पाठीकडून अत्यंत वेगाने येणाऱ्या टाटा 1916 ट्रक क्रमांक RJ 29 GB 5676 च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन बेदरकारपणे चालवून ट्रॅक्टर थ्रेशरला पाठीमागून जबरदस्त धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की ट्रॅक्टर थ्रेशर रस्त्यावर उलटले आणि मजुरांचा त्याखाली चिरडून अंत झाला. 2 तरुण जागीच ठार, 4 जण मृत्यूशी झुंज देत आहेत. या भीषण अपघातात ट्रॅक्टर खाली दबले गेल्यामुळे बाळकृष्ण त्र्यंबक पाचपूर वय 30 वर्षी आणि रोहन किसन पाटील वय 25 वर्षी या 2 तरुण मजुरांचा जागीच करुण अंत झाला. ऐन उमेदीच्या वयात 2 तरुणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच या अपघातात मंगेश विकास पाटील वय 35 वर्षी, आकाश रामचंद्र सोनटक्की वय 32 वर्षी, राजेंद्र सुधाकर नेरकर वय 50 वर्षी आणि पराग लितू घ्यार वय 43 वर्षी हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच MIDC मलकापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फिर्यादी प्रदीप नंदकिशोर पाचपूर वय 35 वर्षी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या कलम 106 भाग 1, 281, 125, 324 सह मोटार वाहन कायद्याच्या कलम 184 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार प्रशांत पाटील हे करत आहेत. राष्ट्रीय महामार्गावर रात्री आणि पहाटे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.